गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल 11 पर्यंत आलो होतो. आता आपला लेक्चर नंबर 14 आहे आणि एक्झाम्पल 12 सुरू आहे. काय आहे एक्झाम्पल 12? सॉल्व एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर इंटू पी प्लस 2xy इंटू क्यू इज इक्वल टू 2xz. So actually the given problem is in the form of Lagrange's. त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने याला सहज सोडवता येईल. सोल्युशन: the given equation is x square minus y square minus z square ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर p plus 2xy q is equal to 2xz. Hence the auxiliary equations are dx upon x square minus y square minus z square which is equal to dy upon xy 2xy which is equal to dz upon 2xz. तर मित्र हो, जर सिंपल रेशो असेल, कन्सिडर पहिला दुसरा, पहिला तिसरा, दुसरा तिसरा, जर रेशो घेऊन आपल्याला सोडवता येत असेल तर ते पहिले करायचं. त्याच्यानंतर डिनॉमिनेटर 0 आणून न्यूमरेटर इज इक्वल टू कॅल्क्युलेट करायचं जर येत असेल तर. जर तेही येत नसेल तर या प्रॉब्लेम मध्ये आपण तिसरं नेमकं काय करायचं ते बघणार आहोत. याच्या आधीच्या काही प्रॉब्लेम मध्ये आपण सिंपली पहिला दुसरा, दुसरा तिसरा किंवा पहिला तिसरा रेशो घेऊन सॉल्व केलेला आहे. तर इथं एक रेशो आपल्याला दुसरा आणि तिसरा घेतल्यानंतर एक इंटेग्रल कर्व C1 ची व्हॅल्यू मिळू शकते. So consider last two ratios, dy upon 2xy which is equal to dz upon 2xz. 2x will be cancelled. This implies dy by y is equal to dz by z. This is perfect differentiable. So integrating comma we get. हे टोटल डिफरन्शियल आहे त्याच्यामुळे याचं इंटिग्रेशन आपल्याला सहज करता येते. इंटिग्रेटिंग कॉमा we get log y which is equal to log z plus log a which is equal to log ZA with the help of indices rule. Hence y is equal to ZA. This implies y by z is equal to a. म्हणजे एक इंटिग्रल कर्व आपल्याला मिळाले. आता आपल्याला कुठल्याही पद्धतीनं डिनॉमिनेटर जे आहे ते 0 आणणं शक्य नाही. तुम्ही ट्राय करून बघा. जर तसं शक्य नसेल तर एक नवीन गोष्ट आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये शिकायचं आहे. ते म्हणजे काय हो, डिनॉमिनेटरला अशी टर्म आली पाहिजे की त्याची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असली पाहिजे. काय म्हणालो मी? डिनॉमिनेटरला अशी टर्म आली पाहिजे त्याची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असली पाहिजे. असं जर असेल तर तो रेशो आपण एखाद्या सिम्पली अदर रेशो सोबत कंपेअर करून दुसरा इंटेग्रल कर्व मिळवू शकतो. मग आता बघू काय केलं आहे इथे. युजिंग मल्टिप्लायर्स x, y, z, we get each ratio is equal to x dx plus y dy plus z dz divided by x in bracket x square minus y square minus z square plus y into 2xy म्हणजे 2xy square plus z into 2xz म्हणजे plus 2xz square. So which is equal to x dx plus y dy plus z dz whole divided by x जर कॉमन काढला आपण तर ब्रॅकेट मध्ये राहते x square minus y square minus z square plus 2y square plus 2z square which is equal to x dx plus y dy plus z dz whole divided by x in bracket x square minus y square plus 2y square plus y square minus z square plus 2z square प्लस झेड स्क्वेअर. आता बघा इथं जर आपल्याला 2 2 2 मिळू शकलं तर 2x dx प्लस 2y dy प्लस 2z dz म्हणजे डिनॉमिनेटरच्या टर्मची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला येत आहे. म्हणजे हा जो आपण चौथा रेशो तयार केलो, चौथा रेशो जे आपण तयार केलं या रेशो सोबत तुम्ही दुसरा रेशो जरी कंपेअर केलं, दुसरा रेशो
तरी सोडवता येते आणि तिसरा रेशो जरी कम्पेअर केलं तरी आपल्याला सॉल्व्ह होते. सो नाउ कन्सिडर दिस रेशो विथ लास्ट रेशो. Hence x dx plus y dy plus z dz divided by x in bracket x square plus y square plus z square which is equal to dz upon 2xz. सो हा x या x सोबत कटला, क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये हा 2 इथे आला, 2x dx plus 2y dy plus 2z dz अपॉन x square plus y square plus z square is equal to dz upon z, जे की इथं आपण मिळवलं. आता बघा डिनॉमिनेटरची टर्म x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर त्याची डेरिव्हेटिव्ह 2x dx प्लस 2y dy प्लस 2z dz न्यूमरेटरला आहे आणि dz अपॉन z असल्यामुळे यालाही इंटिग्रेशन करू शकतो. म्हणून इंटिग्रेटिंग कॉमा वी गेट log x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर which is equal to log z plus constant of integration is log b. Hence log x square plus y square plus z square minus log z which is equal to log b. Hence log x square plus y square plus z square divided by z which is equal to log b. Log a minus log b which is equal to log a upon b. आणि hence x square plus y square plus z square upon z is equal to b. दुसरं इंटेग्रल कर्व आपल्याला हे मिळालं आणि hence the required general solution is capital F of y by z, comma x square plus y square plus z square upon z, bracket complete, which is equal to 0. किंवा मग y by z is equal to small f of x square plus y square plus z square upon z लिहू शकतो. किंवा y by z is equal to phi of x square plus y square plus z square upon z लिहू शकतो. किंवा x square plus y square plus z square upon z which is equal to psi of y upon z लिहू शकते, z लिहू शकतो. So all these are f, small f, phi, psi are arbitrary functions and this is the required general solution. Next example 13 on page number 600. Solve the differential equation x square delta z by delta x plus y square delta z by delta y which is equal to x plus y into z. Solution. The given equation is x square delta z by delta x plus y square delta z by delta y which is equal to x plus y into z. डेल्टा z by डेल्टा x आणि डेल्टा z by डेल्टा y is equal to तुम्हाला माहित आहे स्मॉल p आणि q. म्हणजे हे जो दिलेला प्रॉब्लेम आहे तो लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे द ऑक्झिलरी इक्वेशन्स आर dx upon x square is equal to dy upon y square is equal to dz upon x plus y into z. या रेशोज मध्ये या इक्वेशन मध्ये नंबर ऑफ इक्वेशन्स 3 आहेत. जर पहिले दोन रेशो घेऊन सोडवलं तर 1 येते, दुसरे दोन रेशो घेऊन सोडवलं तर 2 येते आणि पहिला आणि तिसरा घेऊन सोडवलं तर 3 येते. आपला एम काय आहे, सगळ्यात पहिले जे सिंपल रेशोज आहेत ज्याला कन्सिडर केल्यानंतर सोडवता येते ते करणं. मग उदाहरणार्थ कन्सिडर फर्स्ट टू मेंबर्स dx upon x square which is equal to dy upon y square. This can be written as x raised to minus 2 dx. राइट हँड साइडची टर्म जर लेफ्ट हँडला आणली तर मायनस y raised to minus 2 into dy which is equal to 0. याचं इंटिग्रेशन आपल्याला सहज करता येते. सो इंटिग्रेटिंग कॉमा वी गेट x raised to minus 1 upon minus 1 minus y raised to minus 1 upon minus 1 which is equal to constant. कोणत्या फॉर्म्युल्याने केलं हो आपण याचं इंटिग्रेशन? याचं इंटिग्रेशन केलं आपण x raised to n dx which is equal to x raised to n plus 1 upon n plus 1 where n is not equal to minus 1. आता बघा x raised to किती होतं -2, त्याच्यामध्ये +1 केल्यामुळे x raised to -1 upon -1 या फॉर्म्युल्याने आपण त्याचं इंटिग्रेशन केलं. मायनस साइन ने जर मल्टिप्लाय केलं तर 1 upon x minus 1 upon y which is equal to constant and which is equal to c1c. हे झालं आपल्याला एक इंटेग्रल कर्व मिळालं. आता दुसरं इंटेग्रल कर्व मिळवण्यासाठी एक तर सिंपल रेशो घेऊन सोडवता येत असेल तर ते ट्राय करा, अन्यथा
डिनॉमिनेटर 0 येत असेल तर ते ट्राय करा, आणि तेही जर नाही येत असेल तर आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये बघितलं, काय बघितलं, डिनॉमिनेटरला अशी टर्म आणायची की त्याची डेरिव्हेटिव्ह ही न्यूमरेटरला आली पाहिजे. तर इच रेशो इज इक्वल टू 1/x dx प्लस 1/y dy मायनस 1/z dz. म्हणजे काय होईल, एक्स एक्स कटेल, इथे एक्स राहील, वाय वाय कटेल प्लस वाय, आणि मायनस झेड कटेल आणि एक्स प्लस वाय शिल्लक राहील. आणि अशा तऱ्हेनं विच इज इक्वल टू dx अपॉन एक्स प्लस dy अपॉन वाय मायनस dz अपॉन झेड होल डिवायडेड बाय 0 आलं. आणि आपल्याला मित्र हो माहित आहे की डिनॉमिनेटर 0 आला म्हणजे न्यूमरेटर आपल्याला 0 लिहिता येते. हेन्स dx अपॉन एक्स प्लस dy अपॉन वाय minus dz upon z is equal to 0. Integrating comma we get log x plus log y minus log z which is equal to log c2. Hence log xy minus log z is equal to log c2 because log a plus b is equal to log ab. Hence log xy upon z is equal to log c2 because log a upon log a minus log b is equal to log a upon b. आणि हेन्स एक्स वाय अपॉन झेड इज इक्वल टू c2. हे मिळालं आपल्याला दुसरा इंटेग्रल कर्व. हेन्स द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज कॅपिटल एफ ऑफ 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन वाय कॉमा एक्स वाय अपॉन झेड विच इज इक्वल टू 0 असंही लिहू शकता. किंवा हेच उत्तर तुम्ही 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन वाय विच इज इक्वल टू 5 ऑफ एक्स वाय अपॉन झेड असंही लिहू शकता. किंवा एक्स वाय अपॉन झेड विच इज इक्वल टू साय ऑफ 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन वाय असं सुद्धा लिहू शकतो. वेअर याच्यामध्ये हे कॅपिटल एफ, फाय, साय हे सगळे काय आहेत, आर्बिट्ररी फंक्शन्स आहेत. मित्र हो, आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.